ऐकल्यानंतर, कारण बोलणं हे विचारातून प्रकट होत असतं, तसं बोलणं निर्माण होऊ शकत नाही. कोणाविषयी असू दे, आपण बोलत असताना काहीतरी त्या ठिकाणी विचार निर्माण होतो, त्यावेळेस आपण शब्द बोलू शकतो. व्यवहाराच्या दृष्टीनं वेळोवेळी आपण याचं चिंतन करू शकतो. सर्वांच्या दृष्टीनं बोलणं त्याच वेळेस निर्माण होतं, त्या बोलण्याच्या पाठीमागं काहीतरी विचार निर्माण होतो. तसं साधू संतांचं बोलणं आणि तुमचं आमचं बोलणं, याचा अर्थ तुम्ही आम्ही बोलत नाही असं नाही, पण तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये ती पूर्णता निर्माण होतच असेल असं सांगता येत नाही. पण साधू संतांच्या बोलण्यातली दृष्टी आपण पाहायला लागल्यानंतर आपण काय बोलायला पाहिजे, आपण कसं बोलायला पाहिजे, या मनुष्य देहाला आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, हे संतांच्या बोलण्यातून, संतांच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्यांचं बोलणं पहा, चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आपण नेहमी करता बोलून जातो की संतांचे विचार कसे आहेत, संतांचे विचार जगाच्या पाठीवर सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचा उद्धार व्हावा. इथं सर्वांचा म्हणल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो, आता आपणही चिंतन करू शकतो, आपण सर्वांचा विचार करू शकतो का? आपल्या ठिकाणी सर्वांचा विचार होतो का? सर्वांचा म्हणल्यानंतर सर्वांचे सर्व सारखेच असं थोडंच आहे. गुरुनाम गुरु सद्गुरु वैद्य बाबांची भाषा जर वापरायची जर झाली तर ती नेहमी करता बोलून जायची. माय बाप हो, एकासारखा एक नाही, एकासारखे सर्व नाही, सर्व सारखे नाही, सर्व एकासारखे नाही. लक्षात, एकाला एक नाही, एकाला सर्व नाही, सर्व नाही, सर्व एकाला नाही. एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्व आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही. सर्व सारख्या विचाराचे असं थोडंच आहे. सर्व सारखे सर्वांना मानतील असं थोडंच आहे. सर्वांना म्हणजे आपला जर एखादा आता चिंतन करायला लागल्यानंतर आपल्या दृष्टीने आपण चिंतन करायला लागलो काय, कारण मायबाप आहो, समाजामध्ये वर्गाचं चिंतन करायला लागल्यानंतर असं पाहायला मिळतं मायबाप आहो, सर्वाला मानतील असं सांगता येत नाही, सर्वाचं दर्शन घेतील असं सांगता येत नाही. बाकीचं कशाला, आपण कुटुंबाच्या दृष्टीने चिंतन करायला लागलो तर मुलगाच बापाचं दर्शन घेईल असं सांगता येत नाही. सर्वाचं दर्शन घेईल पण बापाचं दर्शन घेणार नाही, कारण त्याचे विचार तसे, त्याची विचारधारणा तशी निर्माण होते. चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मग दर्शन का घेत नाही हे विचार बापाने करायचा. बापाच्या ठिकाणी विचाराची गरज, खूप गरज आहे. काय गरज आहे, का होतं, काय कारण आहे, असे कितीतरी उदाहरण आहेत. आणि म्हणून आज चिंतन करायला लागल्यानंतर सर्व वैभव असूनही आपल्या ठिकाणी समाधान नाही, सर्व सामर्थ्य असूनही आपल्या ठिकाणी समाधान नाही. काय कमी करते आपल्याला, काय कमी करते आपल्या ठिकाणी? पण एवढं असूनही जर तेवढंच जर लक्षण जर कमी असेल तर मायबाप हो त्या ठिकाणी समाधान नाही, बाकी किती असू द्या. आणि म्हणून साधू संतांच्या विचाराच्या दृष्टीनं चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मायबाप हो, याकरता संतांची दृष्टी कशी आहे तुम्ही पहा, आपले विचार कसे आहेत तुम्ही पहा, आणि संतांचे विचार कसे आहेत ते पहा. आणि म्हणून चिंतन करत असताना संतांच्या विचारामध्ये व्यापकता आहे, संतांच्या विचारामध्ये कंजूसपणा नाही मायबापा, संतांच्या विचारामध्ये स्वार्थ नाही मायबापा. लक्षात, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, एकदेशीपणा नाहीये. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने देखील आपण संतांचा विचार पाहू शकतो. त्यांचं बोलणं पहा, त्यांचं पाहणं पहा, त्यांचं ऐकणं पहा, सर्व दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं संतांचा विचार करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी संतांचे विचार करत असताना त्यांचं बोलणं कसं आहे हेच अभंगात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अभंगाचं पहिलं चरण बोलत करुयाची कथा करुयाची
आहे करो. करो हा शब्द चिंतन करायला लावतो मायबाबा. करो हा शब्द कसा आहे? करो व्यावहारिक दृष्टीने चिंतन करायला लागल्यानंतर, परमार्थिक दृष्टीने चिंतन करायला लागल्यानंतर करू या शब्दामध्ये प्रेम निर्माण होतं. करू या शब्दामध्ये आदर निर्माण होतो. करू या शब्दामध्ये दया निर्माण होते. करू या शब्दामध्ये सर्वांचं लक्षण पाहतो. सर्वांच्या दृष्टीनं करो हा शब्द. कारण करू हा शब्द तसा निर्माण होत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिंतन करायला लागलो. महाराज करू हा म्हणतात, पण करू का म्हणतात? काय कारण आहे? करू म्हणण्याची अवस्था निर्माण झाली असली पाहिजे. जसं आपण व्यवहाराच्या दृष्टीने तुमच्या आमच्याकडे विचारण्याकरता आला म्हणा, मदत घेण्याकरता आला म्हणा, लक्षात, संकट काळी आला म्हणा, लक्षात, अडचणीच्या प्रसंगाला आला म्हणा, त्या टायमाला आपले सर्वांचे उद्गार कसे निघतात? व्यवहाराच्या दृष्टीने आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, एखादा जर आपल्याकडे जर विचारायला आला तर मायबाप आपण त्याला करू हा शब्द पहिला विचारतो. करू हा शब्द. पण विचारणारा का आला? काय त्यांनी विचारलेलं आहे? कसं त्यांनी विचारलेलं आहे? याचाच अर्थ या ठिकाणी विचारणाऱ्याची भावना अशी निर्माण झालेली आहे की त्याला या संसाराचं लक्षण कळालेलं आहे. संसार म्हणजे गाडी, गोळं, बैल, जोडे हे संसार नाही बरं, लक्षात. हे तुमच्या आमच्या दृष्टीनं ते, पण आध्यात्मिक दृष्टीनं, परमार्थिक दृष्टीनं संसार या देहाच्या दृष्टीने या संसाराचं लक्षण त्याला कळायला आहे. आणि जोपर्यंत या संसाराचं लक्षण कळत नाही तोपर्यंत तुमची आमची परिस्थिती म्हणजे आसार खलू संसार, लक्षात. आसाराच्याच पाठीमागे लागणार मायबाप, खलूच्याच पाठीमागे लागणार, म्हणजे दुःख लक्षणाच्याच पाठीमागे लागणार. याचं लक्षण जोपर्यंत कळत नाहीये, ज्या ठिकाणी मायबाप हो सत्यत्व नाहीये, खरा नाहीये, शाश्वत नाहीये, याच लक्षणाच्या पाठीमागे आपण लागू हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणचं चिंतन करत असताना महाराज बोलून जातात, मायबाप हो त्याला कारण आहे की त्याला या संसाराचं लक्षण कळलेलं आहे. कारण या संसारामध्ये आल्यानंतर काय परिस्थिती आहे, चला या देहाचं आपण चिंतन करा. या देहाची अवस्था काय आहे, या देहाची स्थिती काय आहे, चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. या देहाचं चिंतन केल्यानंतर देह कसा आहे पहिलं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. या देहाची अवस्था कशी आहे? नाशिवंत देह, जाणार सकाळ, नाशिवंत आहे. पण असा देखील असताना याच्याविषयी आपले किती प्रयत्न आहेत, किती प्रयत्न आहेत, काय काय प्रयत्न होत नाहीत, काय काय करत नाही. वाढावे संतान
गुढी व्हावे धनधान्य, संतान वाढण्याकरताच प्रयत्न आहेत आणि भरपूर मिळवण्याकरताच प्रयत्न आहेत माय बाबा. सर्वांचे हेच प्रयत्न, आटोकाट प्रयत्न आहेत. याच्याकरता सर्वांचा प्रवास चालू आहे. आता चला, किती धन मिळालं, किती श्रीमंत झालं म्हणजे तो मुक्त होईल. किती श्रीमंत झाला, किती धनवंत झाला तो मुक्त होईल. चला, तुमचं प्रमाण आपण सोडू पहिलं. दोन मित्र, दोघ जण लहानपणापासून, पण प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे. लक्षात, दोघ जरी बरोबरच असले, एकाच स्थितीला जन्माला आलेले असले, एकाच शाळेमध्ये शिकले, एकाच कंपनीमध्ये लागले, एकाच टायमाला सर्व त्यांचं सर्व झालं, पण प्रत्येकाचं प्रारब्ध सारखंच असेल असं सांगता येत नाही. एक खूप श्रीमंत झाला, एक खूप श्रीमंत झाला आणि एक फक्त ज्ञानी झाला. म्हणजे त्यांनी अभ्यासच केला, खूप ज्ञानी झाला. आता या ठिकाणी आपण कोणाला मान देणार? श्रीमंताला देणार का कोणाला देणार? कोणाला मान देणार? माझ्याबद्दलच नाही, धनवंताला की सर्व मान्यता आहे. आपण कोणाला बोलवतो स्टेजवर? कोणाला बोलवतो? धनवानाला बोलवतो. पण चिंतन करा, असे दोघे भांडायला लागले. तो धनवान म्हणला मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वत्र मला मान आहे. तो ज्ञानी म्हणला मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे, विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशी राजा पदे विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाला राजा म्हणजे राजाच माझा बाबा, राजदेशो राजा. हा राजाचं लक्षण आहे. राजा त्याला म्हणतात द्वाशा साधुवाद आहे, अशिष्टो श्रेष्ठो वरिष्ठो तस्यम सर्व वितेन पुरुषात सयको मानुषानंद. शास्त्रकाराने वर्णन असा राजा असणार, त्याला सर्वत्र मान आहे. पण आपल्या देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये नाही. आपल्या गावचे श्रीमंत दुसऱ्या गावाला त्यांना कोणी सरपंच नाही. आपल्याच गावामध्ये पाटील असू द्या, कोणी असू द्या, आपल्याच गावामध्ये. पण विद्वान सर्वत्र ठिकाणी माय बाप्पा. विद्वान लागला म्हणायला मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो लागला माझ्या मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघांचं भांडण सुरू झालं. पण ज्या देशामध्ये होते त्या देशाच्या राजाकडे दोघांचं भांडण गेलेलं आहे. राजाने चिठ्ठी लिहून दिली, तुमच्या दोघांचं भांडण आपल्या राज्यामध्ये मिटत नाही, तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये पाठव. पण एक लक्षात ठेवा, ही चिठ्ठी वाचायची नाही, खोलून पाहायची नाही, त्या राजाच्या हातात फक्त द्यायची. गेले शेजारच्या राजाकडे गेले. माझ्या चिठ्ठी दिलेली, त्या राजाने चिठ्ठी वाचल्या बरोबर या दोघांना फासावल्या. या दोघांना आता फासावल्या तात्काळ. आता फासावर जाणं बरं आहे का? फासावर जाणं बरं आहे का? बरं आहे का फासावर जाणं? चिंतन करा, किती दुःख होत असेल, काय परिस्थिती होत असेल. आता तिथं दोघांच लक्षण आपण पाहायला लागल्यानंतर दिसून येतं. श्रीमंत काय म्हणत असं? श्रीमंत त्या राजाला म्हणतो काही करा, मला जीवदान द्या. माझी श्रीमंती मला माहिती नाही, किती आहे ते मला माहिती नाही, पण सर्व श्रीमंती सर्व वैभव तुमच्या चरणावर मी अर्पण करतो, मला जीवदान द्या. राजा म्हणला नाही, तुझ्या धनाची तुझ्या श्रीमंतीची कशाची गरज नाही, तुला आता फासावर जावं लागलं. ते म्हणलं काहीच खरं नाही. त्याच्या मित्र ज्ञानी असणारा तो म्हणतो आता माझं तर संपलं, पण तुझं तरी डोकं चालू, आता तुझं ज्ञान आहे, तुझं तरी डोकं चालू. मग ज्ञानाचं डोकं कसं चाललं असं? 2 मिनिटं थांबलेला, स्तब्ध झालेला आहे, विचार करून मायबाप राजाला शब्द टाकलेला, सरकार आमचा राजा येडा आहे का? आमचा राजा मूर्ख आहे का? आमचा राजा किती हुशार असला पाहिजे, किती डोकेबाज असला पाहिजे, आम्हाला तुमच्याकडेच का पाठवलं?
आम्हाला तुमच्याकडेच काय पाठवलं? संपूर्ण तुमचं राज्य युद्ध न करता, हत्या न होता, नुकसान न होता, सहज मिळवण्याकरता तुमच्याकडे आम्हा दोघांना पाठवले. असं का बोलतो? म्हणजे आम्हाला फासावर तिथं देता आलं नसतं का? त्याने आम्हाला तिथंही फासावर दिलं असतं, पण इकडंच का पाठवलं याचा विचार तुम्ही करा. याचा विचार तुम्ही करा. कोण म्हणतो? विद्वान म्हणतो. याचा विचार करा. काय विचार करायचा? तुमच्याकडे पाठवण्याचं कारण आहे, आम्हा दोघांना ज्या राज्यामध्ये फासावर देण्यात येईल त्या राज्यामध्ये 12 वर्ष खडखडीत दुष्काळ पडेल, पाण्याचा ठिपका देखील मिळणार, सर्व जनता. आता मला तो सांगा, राजा मालिक राजा म्हणला यांचा सत्कार करून यांना वाटला. सांगायचं ज्ञान श्रेष्ठ का धन श्रेष्ठ? मग तुमचं प्रमाण काय होतं? काय होतं? धनवंत म्हणजे धनच मिळवण्याकरता प्रयत्न चालू आहेत ना. म्हणजे याच वाटेनं आपलं सर्व चिंतन चालू ना. विठ्ठल किती जरी वाटचाल केली तरी आपण मायबापा हो पूर्ण होऊच असं सांगता येत नाही. आपण सुखी होऊच असं सांगता येत. पूर्ण म्हणजे सुखी. सांगा कोणाच्या मुखातून सुखाची वार्ता बाहेर पडते? कोण असं सुखाचं चिंतन करतो? कोण आहे असा जगाच्या पाठीवर? सर्वांच्या दृष्टीनं आज आपण जर चिंतन करायला लागलो, कोणाला ना कोणाला कशाची ना कशाची चिंता आहे. पण अशी चिंता असताना देखील, एवढं दुःख असताना देखील आपला प्रवास थांबतोय का? आपला प्रवास करणं थांबलंय का? आपला सर्वांचा प्रवास चालू. जगाच्या पाठीवर असा एकही नाही, किडा मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा प्रवास चालू. कोणाचा कसा असेल, कोणाचा कसा असेल, सर्वांचा प्रवास चालू. का? या संसारामध्ये सुख मिळवण्याकरता, या संसारामध्ये सुखी होण्याकरता सर्वांचा प्रवास आहे. कोणाचं वाहन कसं असेल, कोणाचं वाहन कसं असेल, म्हणजे योग्याचं वाहन कसे असेल, मुक्ताचं वाहन कसे असेल, आलं लक्षात. याच्या ठिकाणी चिंतन करायला लागल्यानंतर पामराचं कसं असेल, विषयाचं कसं असेल, मुमुक्षुचं कसं असेल, जिज्ञासूचं कसं, सर्व दृष्टीने आपण चिंतन करा. भक्ताचं कसं असेल, सर्वांचं वाहन चालू. भक्तही मार्गक्रमण करायला लागले, साधू संतही प्रवास करतात, सर्वांचा प्रवास चालू आहे. प्रवास याचा अर्थ आपण चिंतन करत असताना पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मी या सर्वांचा विचार आपण जर करायला लागलो, इंद्रियाच्या दृष्टीने देखील मायबापा हो, आपल्याला जे इंद्रिय दिलेले आहेत ना, त्या सर्व इंद्रियाचा प्रवास चालू आहे. डोळे असणारा त्यांचा प्रवास चालू आहे, कान असणारा त्यांचा प्रवास चालू आहे, तोंड असणारा त्यांचा प्रवास चालू आहे, त्वचा, हात, पाय वगैरे सर्व इंद्रियाचा प्रवास चालू आहे. पण हा प्रवास कसा आहे? प्रवास कसा आहे? प्रवास कसा झाला पाहिजे? चिंतन करत असताना जगाच्या पाठीवर 2 वाटा आहेत मायबापा, 2 लक्षण आहेत. ज्ञानोबाईने वर्णन केलंय, आयशा दोन्ही वाटा, एक वजो एक वाटा, बुद्धिपूर्वक सुवाटा दाविले तुझ. याचाच अर्थ 2 मार्ग आहेत, 2 लक्षण आहेत. कोणत्या रस्त्याने गेला पाहिजे आणि त्या रस्त्याने गेल्यानंतर त्याचा प्रवास कसा होईल ही चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. कारण काहीचा प्रवास कसा आहे आणि काहीचा प्रवास कसा आहे. काहीचा प्रवास धन्य या लक्षणाने आहे आणि काहीचा प्रवास शून्य या लक्षणाने. लक्षात, काहीचा प्रवास धन्य या लक्षणाने आणि काहीचा प्रवास शून्य या लक्षणाने मिळवतो. म्हणजे या देहाला आल्यानंतर, या संसाराला आल्यानंतर आपल्याला धन्यतेच्या मार्गाने देखील प्रवास करता येतो आणि शून्यतेच्या मार्गाने देखील प्रवास करता येतो. लक्षात. नरका जाणे तरी पापे. नरकाला जायचे का? खुशाल पाप करा माय बाबा, काहीच गरज नाही. चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं.
खुशाल म्हणजे आपल्याला नरकालाही जाता येतं, स्वर्गालाही जाता येतं, मुक्तही होता येतं, सर्वच होता येतं माय बापा. पण तो प्रवास तसा आहे, प्रवास तसा झाला पाहिजे. काहीचा धन्य प्रवास आहे आणि काहीचा शून्य प्रवास आहे. आणि शून्य प्रवास ज्यांचा आहे त्यांचं लक्षण पहा. त्यांच्या लक्षणाचा विचार करायला लागलो तर कोण आदर करतंय माय बाप, कोण सन्मान करताय, कोण स्तुती करताय. सर्वजण माय बापा हो धिक्कार त्यांचा करता. धिक कुलम, धिक कुटुंबंच, धिक गृहम, धिक आत्मानं, धिक शरीरंच, श्री गोपालम परांगमुखम. लक्षात. याचाच अर्थ ज्याच्या ठिकाणी संपूर्ण शून्यत्वाचं लक्षण आहे आणि शून्यत्वाचं ज्या ठिकाणी लक्षण आहे त्या ठिकाणी तो देवधर्म साधी पडली सकळ विषयी गोंधळा जतसे. तो काही मानत नाही, तो पाप काय पुण्य याचा विचार करत नाही माय बापा. चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून त्याचा धिक्कार केलेला आहे, शास्त्रकारांनी धिक्कार केलेला आहे. दिने ज्याचे पाहिल्या देव परलोकी नाही दोन्ही. दिने ज्याचे लोभावरी आतिथ पूजन घडशिला. काय सांगायचं माय बाप्पा. ज्या ठिकाणी धिक्कारयुक्त जीवन आहे त्या ठिकाणी सर्व लोभ आहे. लक्षात, लोभ आहे. आणि लोभाचं चिंतन जर आपण करायला लागलो ना, लोभाविषयी जर बोलायला लागलो ना, माझ्याबद्दलच नाही माय बापा. काहीचा लोभ कसा, काहीचा लोभ कसा बघा ना तुम्ही. कोणाला कोणाचा लोभ, कोणाला कशाचा लोभ, कोणाला कशाचा लोभ, कोणाला कशाचा लोभ. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला. लोभ. आज याच्याकडे जायचं, उद्या त्याच्याकडे जायचं, आज याच लोभी माणूस बघा तुम्ही. लोभी माणूस घरी कधीच चहा पित नाही. सकाळी उठला हा कोण केली कोणाकडे जायचं त्याला म्हणा लागत नाही. या अण्णा या असं इथं नाही बरं का कोणी. लोभी माणसं चिंतन करायला लागल्यानंतर आपण पहा तुम्ही लोभाविषयी पुष्कळ चिंतन त्याला म्हणावंच लागत नाही. या काय नाही दारा जेवण ऐका राम राम कस काय बरं का. या ना या चहा ठेव. चहा पिली निघाली बस झाला आमचा चहा झाला. दुसऱ्या दिवशी ठरलेलं याच्या पुढे बोलू त्याच्या पुढे काही काही माणसं घरचं कधीच जेवत नाही. काही काही माणसं कधीच घरचं जेवत. आता पुष्कळच आहे माय बाप्पा. पण माझा मला हे बोलणं आवडत नाही म्हणून मी कारण ही बाबांची परंपरा आपली वैद्य बाबांची. आलं लक्षात. वैद्य बाबा आता तुम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलेली तर ते कीर्तनामध्ये असं कधीच माय बाप्पा हो एवढे खालचे दृष्टांत वगैरे देत नव्हते. आपलं त्यांचं चिंतन चालायचं. विठ्ठल घरचे कधीच खात नाही कारण घरचं आवडतच नाही. दररोज वेगळं वेगळंच पाहिजे. मग आता वेगळं वेगळं प्राप्त होण्याकरता काय करायला पाहिजे. तुमचं आमचं डोकं काय तुमचा विचार आहे. दररोज वेगळं जेवण करण्याकरता काय करायला पाहिजे आणि कुठं वेगळं मिळेल. बर सन्मानाने पुन्हा लक्षात आदराने पुन्हा न सांगता आमकं करा तमकं करा हे न सांगता कुठं मिळतं. सर्वांना माहिती पण बोलतं कोण. सर्वांना माहिती. सर्वांना माहिती म्हणजे बोलूच का आपण कोणाचं ना कोणाचं जमवतोच ना. कोणाचं ना कोणाचं तरी जमवायला जातोच ना. मुलगी पाहायला म्हणा मुलगा पाहायला म्हणा जातोच ना. मग अगोदर जेवणाची तयारी असते का. आम्हाला विचारतात महाराज काय करायचं जेवायला. तसं तिथं अगोदरच सर्व तयारी. काय जेवणाची तयारी.
4-5 जणांनी असा विचार केला, लक्षात अशी संघटनाच तयार केली त्यांनी, आणि त्यांच्यामध्ये एक नवरदेव निवडला एक लक्षात, आणि त्याची सोयरीक जमवण्याकरता या गावाला त्या गावाला उठली की दुसऱ्या दिवशी आता पाहुणे अगोदर सांगा आम्ही येणार मला की सगळी तयारी चिरदानी मग चिरदानी 10-5 लोकांची ताणी हात वेळेला रुमाल वेगळा, तोंड पुसायला वेगळा, आता काय बघायचं, ताटाला पाठ, बसायला पाठ, उदबत्याचा घमघमाट, रांगोळ्या काढलेल्या पाहुणे आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे. मग सर्वांच्या ठिकाणी ही भावना या 5-6 जणांनी असा डाव केला, पण जो नवरदेव होते काय बिगर लागलाच होता का पण त्याला सगळं घेऊन एकच करायचं की आजचा दिवस पार पाडला पाहिजे, आजचा दिवस पाडला पाहिजे. असं बरेच दिवस चाललं. एक जणांनी पाहिलं, का म्हणे तुम्ही दररोजच बाहेर पडता म्हणे. गावातले एक जण का कुठे गेली तुम्ही सोयरी केलं, कोणाची सोयरी कोणी याची याला तर लेकरं बाळ याची सोयरी. मग जर जावायची कशाला ये झाले की एवढ्यापर्यंत लोभी मायाविषयी चिंतन करायला लागल्यानंतर बाबा दृष्टांत द्यायचे. असे चिकट माणसं काय काही घरचा अजिबातच संपून देणार नाही. चिकट मक्कीचूस म्हणायचे, मक्कीचूस. पहिले बाबा दृष्टांत नेहमी करतात. मक्कीचूस माहिती ना तुम्हाला? मक्कीचूस माहितीये? फाडक्यामध्ये तुपात पडलेली माशी फाडक्यात घ्यायची आणि पिळून काढायची, आणि ती पुन्हा पायची उघडून तिचे पंख वगैरे आणि अजून हिला तुप तोंडात टाकायची, चढायची. काय सांगायचं, कितीतरी लोभाचं चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. घरात लोभी, दारात लोभी, घरातही लोभी, दारातही लोभी, बाहेर लोभी, घरातही लोभी. ऐकायचंय का तुम्हाला? सांगूच का? सांगतो जे होईल. ड्युटीहून आला, रात्रपाळी करू, शर्ट काढला. शर्ट मध्ये पैसे होते 500 रुपये, पण त्या 500 रुपयाच्या 100च्या 5 नोटा होत्या. शर्ट अडकेला, स्नानाला गेला. स्नान येऊच तर तो शर्ट खिशातल्या 2 नोटा गायब. 2 नोटा गायब 100. त्यांनी शर्ट स्नान करून शर्ट अंगात घातलं आणि पहिला खिशात हात घातला तर त्याच्यामध्ये 3च नोटा. 3च नोटा म्हणल्यानंतर त्याने कोणाला बोलणार तो, पप्प्याच्या आहे इकडे. काय झालं म्हणजे पप्प्याने पराक्रम केला वाटतं. पप्प्याने 200 रुपये काढून घेतले वाटतं. पप्प्याच्या आईने काय म्हणा, तुम्हाला बरं पप्प्याचंच नाव सुचलं, माझं कसं काय सुचलं नाही? पुढं आहे का? माझं कसं काय नाव घेतलं नाही? तुझं का नाव घेतलं नाही? 300 रुपये खिशात तसे राहिले म्हणून तुझं नाव घेतलं. याचा अर्थ पप्प्याच्या आईच्या हातात जर सापडला शर्टाच सगळे पैसे जातात. किती लोभाविषयी चिंतन. बरं, माझ्याही बनवत नाही. लोभावरी ठेवून हे तर करी सत्य न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतनती नरकीकडे होती जा. मला सांगायचं, साधू संतांचं हे पटवून देणं, सावध करणं किती तळमळीचे माय बापा. अरे असा जर लोभ रूपी मार्गाने तुम्ही जर प्रवास करायला लागले, अरे तुम्ही तर जाताल, पण तुमचे पूर्वज देखील माय बापा नरकात. एवढ्यापर्यंत साधं सुद्धा नाही. म्हणजे आपल्यावर किती जबाबदारी आहे लक्षात. आपल्यावर किती जबाबदारी. म्हणून नेहमी करता चिंतन करावं लागतं. किती मोठे व्हा लक्षात.
मोठे होण्याचे प्रयत्न. आणि खरं मनुष्य जीवनामध्ये येऊन माणसाने आपलं नाव कमवा. मनुष्य जीवनामध्ये येऊन माणसाने आपलं एवढं नाव कमवा, एवढं नाव कमवा. त्या नामामध्ये एवढी शक्ती झाली पाहिजे की जिथं नाव सांगितलं तिथं आपलं काम झालं पाहिजे. कोणी जरी नाव सांगितलं त्याचं काम झालं पाहिजे, एवढं नाव कमवा. मग सगळे लागले म्हणा हे आपल्याला कसं खायचं म्हणून, हे कुठं आपल्याकडून होणार आहे का? नाही हो, चालत, पण येत तरी करा. नाही नाव कमवता आलो तरी चालेल, पण निदान आपल्या पूर्वजाचं तरी नाव घालू नका. नाही नाव कमवता आलं तरी चालेल, आपल्या वाडवडिलांचं तरी नाव घालू नका, आपल्या वाडवडिलांचं तरी नरकाला घालू नका. आणि हे जर केलं तर मायबाप आहोत त्या ठिकाणी त्यांची अधोगती आपल्याला पाहायला मिळते. कितीतरी उदाहरण आहेत. विठ्ठल दृष्टांत पाहत असताना लोभावरी ठेवून हे तर खरी आसक्ती न्याय. आसक्ती म्हणजे आपण जर मार्गक्रमण जर करायला लागलो तर असत्याच्या दृष्टीने जर आपण जर विचार करायला लागलो, म्हणजे असत्य मार्गाने आपण जर जायला लागलो मायबाप हो, प्रवास करायला लागलो, तर आपण तर अधोगतीला जाऊ, पण आपले सर्व अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढ्यापर्यंत याच्याकरता साधू संत तुम्हा मला सावध करतात. होईबा जागा जगजोगी जाग बोलते, सारा विचार करा उठावते. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाला त्याचा विचार करायचा. आणि हे विचार करण्याकरता मनुष्य नाही जर विचार केला आणि निस्तास अविचाराने मायबाप प्रवास करायला लागला, असत्याच्या दृष्टीनं चिंतन करायला लागला, प्रवास करायला लागला, तर त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही पहा. दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मायबाप पावसाळा आहे, चालू आहे पावसाळा सुरू झाला की सर्वजण आपली तयारी करतात, संरक्षणाची. लक्षात पावसापासून वादळापासून आपलं रक्षण व्हावं याकरता सर्वजण घराची म्हणा, खोप्याची म्हणा, सगळ्याची तयारी करतात. आणि जे तयारी करत नाही त्यांना पावसाळ्यामध्ये त्रास झाल्याशिवाय राहत नाही. मग पंचायत, मग कोणाच्या तरी घरामध्ये शिरण्याचे प्रयत्न करणार, विनंती करावी लागणार. तसंच चिंतन करायला लागल्यानंतर धो 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 पाऊस चालू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये पती पत्नी पशु पक्षी प्रवास करायला लागले. त्यांना नाव देऊ आपण बगळा आणि बगळी. प्रवास करायला लागले. मुसळधार पावसामध्ये सापडलेली अशा अवस्थेमध्ये एका झाडाचं त्यांना लक्षण दिसून आलं. आणि त्या झाडावर घरट होतं मायबापा होत कावळ्याचं. लक्षात कावळ्याचं घरट. त्या घरट्यापाशी हे दोघं थांबले. पाऊस उघडण्याच्या बेतावर नाही. आणि म्हणून बगळा जो असणार आहे तो विनंती करतो, ओ घरवाले. घरामध्ये बसणारे कावळे महाराज होते. काय बोलता, काय तुमची अडचण, काय अडचण? अहो आमचं रक्षण होत नाही, आम्हाला खूप त्रास होतोय, निदान घरामध्ये तरी थांबू द्या. आतून कावळ्याचा आवाज आला, फक्त एकालाच जागा आहे, फक्त एकालाच जागा आहे, दोघाला जागा नाही. आता चिंतन करा, कोण जाईन घरामध्ये आणि आपण कोणाला पाठवू? बरं आहे ना? आता कोणाला पाठवू आपण निवाऱ्याला? दोघं पती पत्नी. कोणाला पाठवू आपण? जाऊ द्या, आपला माणूस धर्म म्हणून आपण आपल्या पत्नीला पाठवू असं समजू आपण. त्या बगळ्याने पत्नीला घरामध्ये पाठवलं. तेवढ्यात पाऊस उघडला आणि यांनी बाहेरून बोलणं केलं, ए चल पाऊस उघडला. हातून आवाज आला. कोणाला म्हणतो चल? कोण म्हणतो? कावळा. माझ्या बायकोला. कोणाची बायको? कोणाची बायको? माझ्या घरात आहे.
किती लोभ सुटला कोणाला? बरोबर आहे ना? याचाच अर्थ लोभी कोण? तुम्ही म्हणा. आपण नाही बोलत. हा, कावळ्याला लोभ सुटला. माहिती आहे आता तिथं भांडण होणार का नाही? गेलं कोर्टात भांडण. बगळ्याने दुःख आपलं व्यक्त केलं, सर्व मांडून दिलं. असं झालं. न्यायाधीश म्हणले तुमचाच बाजूने निकाल लागणार, तुमचाच जय होणार. ते बगळा निघून गेला, तेवढ्यात कावळा आतमध्ये शिरला. न्यायाधीशाच्या ऑफिस मध्ये कावळा शिरला. कावळ्याने काय बोला? सांगा म्हणे तुम्ही न्याय द्यायला लागले. तुमच्या कामाला आतापर्यंत कावळे आले का बगळे आले? आतापर्यंत कावळे आले का बगळे आले? तुमचे एवढे पूर्वज आतापर्यंत सद्गतीला पाठवले, ते कावळ्याने पाठवले का बगळ्याने पाठवले? आता तिथे मोह सुटणार का नाही? झालं ना? न्यायाधीश म्हणला कावळ्यांनी. मग आता न्याय कोणाच्या दृष्टीने देणार, कोणाच्या बाजून देणार? आता तुमच्याच बाजून द्यायला पाहिजे. आमच्या बाजूने जर न्याय दिला तर तुमचे सर्व पूर्वज कुठे आहेत त्यांचं दर्शन तुम्हाला करून देईल. लक्षात, कावळा सर्वांचं दर्शन करून देईल. सर्व आता कोणाला इच्छा होणार नाही. आता हो आजोबा पंजोबा, खापड पंजोबा, चिपड पंजोबा, उकड पंजोबा, तिकड पंजोबा, या सगळ्यांचं दर्शन आपल्याला होणार. आनंद झाला त्या न्यायाधीशाला आणि निकाल देऊन टाकला कावळ्याच्या बाजून. हा निकाल सत्य का असत्य? चिंतन करा. असत्य. असत्याचा विचार तिथे निर्माण झाला. सांगण्याचं तात्पर्य मायबापावर निकाल झाला, कावळा बाहेर गेला. न्यायाधीशाला वाटलं चला आता आपल्या आजोबाचं पंजोबाचं कारण ते पितृभक्त मातृभक्त सगळा होता तो मायबाप. त्याची खूप सेवा होती, खूप जिज्ञासा होती, खूप आवड होती सर्वांविषयी. आणि त्याची ठिकाणी आतुरता निर्माण झाली की आता मला माझ्या पूर्वजांचं दर्शन होईल म्हणून कावळ्याकडे गेला. चला दर्शन द्या. कावळा म्हणला इथं दर्शन होऊन कसं काय? बाहेर. म्हणून पूर्वीचं होत आहे, पूर्वीचं उदाहरण. लोक घरी जेवायचे, बाहेर. आता बाहेर जेवतात. बाहेर जेवतात. पूर्वीचे लोक घरी जेवत होते, बाहेर जावं लागेल. गेले माय बापा बाहेर. आणि सर्व पूर्वज माय बापा हो सर्व त्याच्यातून बाहेर पडले. खेळत खेळत बाहेर लागले. तो कावळा म्हणतो हे तुमचा बाप, हे तुमची आई. काय असत्य आणि न्याय देवाला ते काय स्वर्गाला जातील का? याच्या पूर्वजा नरकी किडी होती तीहीला. मग मला सांगा अशा मार्गाने जाणाऱ्याला साधू संतांनी थांबवायला पाहिजे का नाही? म्हणून साधू संत मायबापा विचार करतात बाबा अरे अशा मार्गाने जाते. सांगण्याचं तात्पर्य असा प्रवास सर्वांचा चालू आहे. कोणाचा कसा, कोणाचा कसा, कोणाचा कसा, कोणाचा कोणत्या मार्गाने, कोणाचा कोणत्या मार्गाने. पण ज्याला त्या प्रवासाचं ज्ञान झालेलं आहे, हा लक्षात, त्या प्रवासाचं ज्ञान झाल्यानंतर आता कोणाला विचारायचंय? पुण्य फळ रे बहुता दिसा, भाग्य उदयाचा कसा झालो सणूक, तो कैसा संत चरणी पावलो. माय बापा हो त्याचं पुण्य भाग्याला आलं म्हणावं लागेल. तो भाग्यवान झाला म्हणावं लागेल. तुकोबारायाकडे आलेला आहे आणि तुकोबारायाकडे आल्यानंतर तुकोबारायांनी त्याला उत्तर दिलं असावं का? त्यांनी प्रवासाचं चिंतन केलेलं आहे. चालता वाटे पुढे
ज्याला मायबापा हो या वाटेचं लक्षण कळालेलं आहे तो भगवंताला प्रार्थना करतो, संतांना प्रार्थना करतो. भगवंताला प्रार्थना करत असताना म्हणतो की देवा, अरे ही वाट किती कठीण आहे. आणि म्हणून चिंतन करत असताना साधू संत मायबापा हो त्याला कोणत्या वाटेनं जाण्याकरता मार्गदर्शन करतात, पण करत असताना त्यांनी कसं केलेलं आहे पुन्हा चिंतन. इथं येणाऱ्याला आपण कसं बोलू शकतो किंवा मार्गदर्शन कसं करू शकतो. येणाऱ्या आपल्याकडे एखादा विचारण्याकरता आलं तर आपण त्याला काय म्हणतो, जा बिनधास्त झालं तुझं काम, तू काही काळजी करू नको, एवढं एवढं कर, असं असं कर, असं असं करून ठेव. बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ शेतकरी शेतकरी बांधाला बांधलं. आपल्याकडे पीक कोणतं प्रसिद्ध आता सध्या, सोयाबीन. बरोबर आहे का नाही. शेजारच्यांनी सोयाबीन केली, त्यांनी बी सोयाबीन केली, पण शेजारची सोयाबीन टाकाटाक, याची सोयाबीन माना टाकायची. शेजारच्या सोयाबीनला याच्या झाडाला 200-200, 300-300 शेंगा, आणि याच्या झाडाला 5-3. मला सांगा, ज्याच्या सोयाबीनच्या झाडाला 5 आणि 3 शेंगा आहेत तो काय म्हणत असत. बरं बांधच आहे ना, काही फरक आहे का 2-3 किलोमीटरचा, 2-3 दिवसाचा, असं काही फरक आहे का. बांधच फक्त. मग याची अशी याची कशी. आता ज्याच्याकडे 3-5 शेंगा येतात तो शेजारच्याला विचारल्याशिवाय राहणार का नाही. त्याला विचारणार ना. काय दोघाचं बी सारखं, दोघाची शेती सारखी, दोघांनी एका टायमाला पेरलं, खत बी सारखं, पाणी सारखं, सगळं सारखं, पण तुझ्या कसं काय माझ्या कसं काय. कुठंतरी काहीतरी कमी झालं असलं पाहिजे, कुठंतरी न्यूनता असली पाहिजे, आणि ती न्यूनता घालवण्याकरता तो त्याला विचारत असला पाहिजे. मग त्या विचारणाऱ्याने कसं सांगितलं पाहिजे. विचारणाऱ्याने कसं सांगितलं पाहिजे, म्हणजे कसं विचारलं पाहिजे आणि कसं सांगितलं पाहिजे. विचारत असताना अहंकाराने विचारून जमन, रागाने वैतागाने विचारून जमन, तुझंच का असं माझं का असं म्हणतो तो सांगन का नाही सांगणार, अजिबात नाही. अरे ताकापुरतं होईना रामायण त्याला करावंच लागणार, तरच सांगणार. ताकापुरतं होईना रामायण करावंच लागणार. तसं ताक कुणी देईल का. मस्त हांडा भराय, मान भरलेला आहे ताकाचा घरामध्ये, पण मागणारी जर आली आणि एकदम बुजगावण्यासारखी उभा जर त्या ताकावलीच्या समोर जर उभा राहिली आणि ती लागली म्हणायला कशा करता आली, दिसत नाही का कशा करता आली, ताक मिळेल का. सासून पाठवलं होतं, पण ही
गुजगवण्यासारखी उभं राहिली. तिनं म्हणायला पाहिजे, अहो आत्याबाई ताक केलंय ना थोडं, आज एकादश आहे ताक द्या थोडं. आत्याबाईने लगेच दिलं असतं, पण नाही ना. शेवटी माय बापा हो तशी ताण करत गेली ती म्हातारी, म्हणजे ताकच केलं नाही. ताक केलं नव्हतं का? ताक होतं पण ते दिलं नाही माय बापा हो. शेवटी तशीच गेली. गेल्यानंतर तिची सासू थोडासा उन्हाची तिरंबी निर्माण झालेली, कोवळं कोवळं ऊन पडायला लागलेलं आहे. थोडस ऊन वाढलेलं माय बापा. आणि अशा उन्हामध्ये जी ताकावाली ना तिचा नातू खेळत होता, रस्त्याला खेळत होता. आता त्या नातवाचं जर वर्णन केलं तर तुम्ही म्हणता काय सुंदर आहे. लक्षात गुरुनानगुरु सद्गुरु वैद्य बाबा वर्णन करायचे. त्याचं वर्णन डोळस पर्वतातून 2 नद्याचा उगम. लक्षात त्या दोन्ही नद्याचा संगम नाशिक त्रिमेश्वर. त्या 4 नद्याचा संगम गंगासागर. त्या गंगासागराचा लोंढा मीरू पर्वता. 1050 माश्या गोंगोंग करायला गेल्या आणि ती उन्हात बसलेली. आणि तेवढ्यात जिला ताक मिळालं नाही ना तिची सासू आलेली आहे आणि त्या लेकराला उचलून घेतलं आणि कौतुक करायला सुरुवात केलं. ठकबाई काय लोकांना नवस साय असं करून होत नाही तर देवाला दिलं तर तुम्हाला सांभाळणं होत नाही. येणार आहे जाणार का चांगली आहे का? कोणाची नजर कशी कोणाची नजर कशी. आता याला दृष्ट होणार त्याला दृष्ट होणार. पण त्याचं कौतुक काय सोन्याचा तुकडा माझ्या आचड का माझ्या वचड का असं काय मान तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता मला सांगा जी ताक देणारी नव्हती ती ताक देणार का नाही? ताक तर दिलं पण निरशा दुधाचा 2 कप चहा देखील घ्या. सोनबाई शांताबाई आल्या चहा ठेव. चहा बी दिला आणि ताकाला का भांडा आणलं होतं का? चरबी भरून ताक दिलं. याचाच अर्थ अगोदर माय बापा हो तसं काहीतरी आपल्याला स्तुती करावं लागेल. का उन्हाळपणे तिथे बोलावं लागेल, उद्धटपणाने बोलावं लागेल नाही. याचाच अर्थ तुकाराम महाराजांनी त्याची भावना पाहिलेली, त्याचं लक्षण पाहिलेलं आहे, त्याची अवस्था पाहिलेली आहे. तरीही महाराजांच्या ठिकाणचं बोलणं कसं निघालेलं आहे. त्याला कर म्हणले नाही का? त्याला कर म्हणले नाही का? कर म्हणले नाही. कर जर त्या ठिकाणी शब्द जर उच्चारला असता तर कर शब्दाचा अर्थ आहे परतंत्र, स्वतःवर जबाबदारी न घेणारा. आणि करू या शब्दाचा अर्थ जर आपण काढायला लागलो तर ती स्वतःवर जबाबदारी घेणारा. करू काही काळजी नको करू, पण कर म्हणजे तुझी जबाबदारी तुझ्यावर. तिकडे तुझं वाटोळं हो नाही तर कल्याण हो. तिथं जबाबदारी नाही. पण संतांचं लक्षण कसं आहे तुम्ही पहा. मायबापा हो तुकोबा रायने त्याची जबाबदारी घेतलेली आहे. काय जबाबदारी घेतलेली? याचाच अर्थ तो या ठिकाणी आला तो सामान्य लक्षणाने आला नाही. त्याचं जसं उदाहरण आहे तसं तुमचं आमचं सर्वांचं उदाहरण आहे. या ठिकाणी चिंतन करायचं. हे जे आमचे साधू संत आहेत नाही हे साध्या पुण्याने नाही आलेले मायबाप. अनेक युगातलं या महात्म्यांचं पुण्य म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे. अनेक जन्मातलं पुण्य. हे जे महात्मे फकवाला दिणार आहेत ना हे आता अनेक जन्मातलं पुण्य म्हणून कीर्तनामध्ये टाळ मृदंग यांचा. नाहीतर पुण्य जर नसत यांनी टांग 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 झिंगडांग चिकडांग गेली असती. कम अधिक अशा ठिकाणी गेली असती. कारण कलाकार कुठं जाईल काय सांगता येत नाही. पण पुण्य माय बापा हे पेटी वाजक हे सर्व तुम्ही साधू संत गाणारे वगैरे नाही तर तिकडच गण गळून सुरू केली असते त्यांनी. अशी आवाज त्यांना सुंदर दिलेली. पण पुण्य तुम्ही बसलेले सर्व माय बाप या पवित्र मंडपामध्ये बसलेले आमच्या आया सर्व तुम्ही सर्व आपण हे साध्या सुध्या लक्षणाने इथं बसलेलं नाही. अनेक युगातलं आपलं पुण्य आहे. अनेक जन्मातलं आपलं पुण्य आहे. जन्मोजन्मी
पुण्य केलेलं एकानेच नाही. लक्षात याचा अर्थ कीर्तन करायला लागला म्हणजे पुण्यवान म्हणून बाकीचे पुण्यवान नाहीत असं नाही. सर्व पुण्यवान आहेत या ठिकाणी. आपण सर्वजण पुण्यवान आहोत म्हणून आपण या ठिकाणी आहोत. तरी मात्र आपल्याला समाधान नाही, तरी आपल्याला आनंद नाही, तरी आपल्याला सुख नाही, तरी आपण निंदा केल्याशिवाय राहत नाही, तरी आपण नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. लक्षात तरी आपण निंदा केल्याशिवाय राहत नाही, तरी आपण लावा केल्याशिवाय राहत नाही. लाव्या करणं, निंदा करणं हे थांबत नाही. माझ्याकडूनच नाही. पूर्वजांच्या नरका जाणे ते काय का, निंदा करावी चाडी मनी धरून आवडे. ते प्रमाण लागण तेवढे प्रमाण. तुका म्हणे निंदका, तुका म्हणे करून निंदकाचे तोंड. लक्षात चिंतन करत असताना तुका म्हणे करून निंदकाचे तोंड, त्याच्या पाहता नरककुंड त्याच्या. सांगण्याचं तात्पर्य असे शब्द साधू संतांचे मायबाप हो. आपण जर निंदा करणाऱ्याचं नुसतं तोंड जरी पाहिलं, बोलायचं कशा करता, आपण नुसतं निंदा करणाऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी आपल्या पूर्वजाला नरकाला जावं लागतं. एवढ्यापर्यंत दोष निंद झाले. आणि म्हणून निंदा मत करना किसी की, हे सच्ची बात आहे कबीर जी की. निंदा कोणाचीच करायची नाही माय बाबा. एखादा निंदा करायला लागला तर ते कानावर आपल्या शब्द बस आम्हाला माहिती तुझं तुझ्या मार्गाने चल. पण आपण निंदा तो पहिले आवर्जून ऐकतो माय बापा. फार चिंतन करायला लागलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य व्यावहारिक दृष्टीनं पारमार्थिक दृष्टीनं चिंतन करायला लागलो. निंदा करायची नाही, लोभ ठेवायचा नाही, या मार्गाने जायचं नाही. आणि म्हणून साधू संत चिंतन करतात की बाबा रे एवढं पुण्य असताना देखील आपल्या ठिकाणी हे आडवे लक्षणं येतात. आणि याचाच विचार साधू संत विचार करून बोलतात की एवढं पुण्य आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढा योग प्राप्त झालेला आहे, हा मनुष्य देह मिळणं म्हणजे साधं सुद्धा नाही. लक्षात महाभाग्य. खरं जर भाग्य जर आपण जर चिंतन करा, भाग्याचा उदय हे चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भाग्याचा उदय त्यावेळेला झाला. प्रथमतः मुख्य जर भाग्य जर कोण असेल तर मनुष्य देह. आणि मनुष्य देह जर मिळाला नसेल तर काय झालं असतं. मग असा मनुष्य देह मिळू नये, तिथं कमीतरता भासते त्यावेळेस तुकोबार आहे. कमीतरता काळ भासते त्या बोलण्यावर सिद्ध होते. करू हा शब्द का उच्चारलेला आहे याचा अर्थ तुम्ही आम्ही करत आलो, पण जसं करायला पाहिजे तसं झालं नाही. तुमची आमची भक्ती नाही असं नाही, तुमचं आमचं पुण्य नाही असं नाही, तुमचा आमचा परमार्थ नाही असं नाही, तुम्ही आम्ही दान करत नाही असं नाही, पण जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. दानाचं लक्षण आपण चिंतन करायला लागलो ना, अरे उजव्या हाताने दान दिलेलं डाव्या हाताला माहिती झालं नाही पाहिजे, त्याला म्हणतात दान. असं शास्त्र आहे. उजव्या हाताने दान दिलेलं डाव्या हाताला म्हणजे इथं मी इथंच उजवी वाम भाग या लक्षणाला देखील कळालं नाही पाहिजे. आपली तर सगळी जाहिरात होती, आपलं तर सगळी जाहिरात, सगळ्यांचाच उद्धार. 1 रुपया देतो तुझ्या वासुदेवाला, 1च रुपया देतो, पण सगळी वंशावळ ऐकून घेतो. चिंतन करा. बरं टाकलेली मोठसावाला का किती चिंतन आहे. सांगण्याचं तात्पर्य आपण करतो, पण करत असताना कुठंतरी आपलं कमी पडत असलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज स्वतःवर जबाबदारी घेतात. आपण नामस्मरण करतो, आपण परमार्थ करतो, आपण भजन करतो, आपण कीर्तन करतो, आपण मृदंग वाजवतो, सगळं वाजवतो, सगळं करतो, पण कुठंतरी आपलं कमी पडत असलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांना करू हा शब्द उच्चारावा लागला. कारण करू हा शब्द समुदाययुक्त आहे. कोणतंही कार्य करायचं झालं तर एकट्याचं काम नाही. नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मिळविला. लक्षात एकट्याचं नाही. जरी पकवाज वाढवायचं झालं तर दोन्ही हात पाहिजे, एक हाताने जमणार नाही.
तेव्हा एक हाताने हे धुमाची बाजू म्हणणार असं काय करतो, किंवा उजवा हात आहे शाहीपुडीचा हात म्हणणार, शाहीपुडी म्हणणार हे असं काय करतो. दोन्ही हात पाहिजे. 10 वाजवायचं तर एका हाताने नाही, दोन्ही हाताने 10 आहे बाबा. 10 जर वाजला दोन्ही हाताने तर मी 10 आहे. कसं काय प्राप्त होणार आहे. चिंतन करा. म्हणून साधा मृदंग वाजवायचं झालं तरी दोन्ही हात लागतात, एका हाताने जगणार. म्हणून एकण्याचा हा खेळ नाहीये. म्हणून समुदाय सप्ताह करायचा आहे. सर्वांचा एक विचार झाला पाहिजे. तरुण कंपनी, तरुण महात्मे, सर्व गावकरी, सर्व कार्यकर्ते एकत्र येणार, सर्व चर्चा करणार, वडीलधाऱ्यांचा विचार घेणार, सर्व गावकऱ्यांचा विचार घेणार. असं करायचंय, तसं करायचंय, सर्व मान डवलणार. अरे गावाकरता हे या लक्षणाची गरज आहे असे सर्वजण म्हणणार. मग बापा सांगण्याचं तात्पर्य आपण चिंतन करायला लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी चिंतन करत असताना महाराज या बोलण्यातून आपण पाहू शकतो की महाराज करू का म्हणतात. तर त्याचं कारण आहे की आपण कुठेतरी कमी पडत असलो पाहिजे आणि म्हणून त्याला करू म्हणतात. याचाच अर्थ त्यांचं भजन पहा, त्यांचं कीर्तन पहा. म्हणजे संतांचं भजन पहा, संतांचं कीर्तन पहा, संतांची वारी पहा, संतांचं बोलणं पहा. बोलण्याच्या दृष्टीने देखील उठा लागे वारे आपण टाळ घेतो, मृदंग वाजवतो, वीणा घेतो, लक्षात. पण आपण कसा घेतो, आपल्या ठिकाणची भावना कशी आहे. आता आपल्या इथे चांगलं आहे, 41 वर्ष झालं आपली सेवा चालू आहे सर्वांची, बरोबर का नाही. आपल्या इथे चांगले माय बाप सर्व श्रद्धेनं, प्रेमाने, करुणेनं सर्व सेवा करतात. म्हणून तर असं सुंदर मंडप आहे. झाडलोट सर्व करणार, बसकर चांगले सर्व टाकणार, आलं लक्षात. हे सर्व कीर्तनाची तयारी सुंदर, साऊंड सिस्टीम वगैरे सर्व सुंदर, आलं लक्षात. सर्व तयारी चांगली. हे बघा किती रंग, किती सजवलेला आहे. हे माळा बघा, हे किती सजवलेलं आहे. म्हणजे सर्वजण आता या ठिकाणी सप्ताहामधली कोणते कोणते लक्षणं आहेत, कोणती कोणती साधनं नाही, पण कोणत्या कोणत्या साधनाने कोणतं फळ अधिक मिळेल त्याच्यामध्ये मुख्यतः महत्वाचा विषय जर पाहायला लागलो तर अखंड हा शब्द सप्ताह आहे. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह म्हणल्यानंतर अखंड कोणत्या लक्षणाने, कोणत्या साधनाने सिद्ध होईल, तर त्यामध्ये प्रमुख लक्षण आहे वीणा पहारा. वीणा पहारा हा प्रमुख आहे. मग आता आपण वीणा पहारा करतो, पण कसा करतो, पुन्हा प्रश्न आहे. वीणा सप्ताहातला मुख्य जर विषय साधनेतला विषय जर कोणता असेल तर वीणा पहारा. कारण वीणा घेऊनच हाती टाळ दिंडी गाव. दिंडी हा शब्द म्हणजे परमार्थिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने वीणा आहे. टाळ आणि दिंडी लक्षात. वारी करायची झाली, भजन करायचं झालं, जागर करायचं झालं तर दिंडी आणि टाळ. दिंडी मध्ये वीणा आहे,
लक्षात. दिंडीमध्ये नुसतं चालले चालवत ती दिंडी नाही. लक्षात. दिंडीमध्ये विना आहे. तुम्ही व्याकरण दृष्टीने चिंतन करा, परमार्थिक दृष्टीने चिंतन करा. पाहायला मिळत. हाती मुखी नाम, हाती टाळ दिंडी. मुखी नाम, हाती टाळ दिंडी. लक्षात. हाती टाळ आणि दिंडी म्हणजे गळ्यात विना. लक्षात. विना. आणि तो विना पहारा जर सप्ताहामध्ये जर नसेल तर त्याला सप्ताह म्हणता येत नाही. महत्वाचं म्हणजे विना पहारा जर नसेल आणि तो जर नाही केला तर तो सप्ताह होऊ शकत नाही. ती कर्मणूक होऊ शकते. लक्षात. एक गावचं शेजारी करतो म्हणून करतो असा भाव निर्माण होतो, किंवा त्यांनी केलं म्हणून आपण करतो असा होतो. पण श्रद्धेचा भाव त्या ठिकाणी निर्माण होत नाही. श्रद्धा जर निर्माण करायची असेल, श्रद्धा जर सिद्ध करायची असेल तर पहिला साधनेचा विषय विनय आहे बाबा. आणि मग बाकी काहीच करू नका. आलं लक्षात. चिंतन करत असताना आपण पहा काही एक मुद्दा मांडतो, एक प्रक्रिया मांडतो विचाराची. पुण्य करायची गरजच नाही. कोण म्हणतो तुम्हाला माळे घाला, तीर्थयात्रा करा, नामस्मरण करत बसा, हे करा, कीर्तन करा, सत्य एवढे मनपा घाला, हे मोठे मोठे कलाकार. कोण तुम्हाला म्हणतं? काहीच करायची नाही. अजिबात करायची गरज नाही. पण एक करा. काय करा? पाप करू नका. काय करा? पाप करू नका. पाप नाही घडलं की काहीच करायची गरज नाही. लक्षात. मग पाप हे कसं होत आहे? कसं होतंय सांगू पापाचं लक्षण? पाप हे कळतंय आणि नकळतही होत आहे. पाप वाचिक पाप, मानसिक पाप, काही पापाचे लक्षणच नाही बाबा. मानसिक पाप होतं. मानसिक म्हणजे सहज आपण जरी दुसऱ्याविषयी थोडस मनामध्ये आणलं तरी पाप घडतं. वाचिक पाप आपला शब्द जरी दुसऱ्याच्या अंतःकरणाला लागला, असं जरी बोललो आपण, आता हे वाजवायला लागले. यांना जर म्हणलं अरे काय वाजताय तुम्ही, डापडांग डापडांग डापडांग, अरे चांगलं वाजवा, शुद्ध वाजवा असं जर म्हणलं तर त्यांच्या अंतःकरणाला लागणार का नाही? मग त्यांच्या अंतःकरणाला लागलं तर त्या ठिकाणी त्यांचं अंतःकरण दुखवलं. ते दुखावल्याला लक्षण आहे त्याचं पाप लागतं. दुसऱ्याला दुःख घालू नये. पारुषण अनुदैव पैशन्य शाप असंबद्ध प्रलाप शिवाय दुर्विधम. लक्षात. दुसऱ्याला दुःख होईल असं बोलायचं नाही. दुसऱ्याला त्रास होईल असं बोलायचं नाही. साचा आणि मवाळ मित्र्यानी रसा शब्द दैशी कल्लोळामृताची सत्यम गुळ्यात प्रियम गुळ्यात एष धर्म सनातन. हे सर्व लक्षण आहे माय बापा. बोलण्यापासून चालण्यापासून सर्व लक्षण त्या ठिकाणी पुण्य निर्माण करणारं लक्षण आहे. म्हणजे श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, करुणा पाहिजे, सर्व पाहिजे, सत्य पाहिजे. आणि मग तसं विना घेत असताना जर आपल्या मनामध्ये जर मुख्य जर सेवा असेल, आपल्या इथं नाही. कित्येक असं ठिकाणी एवढं कशा करता बोलायचं झालं? अहो त्याला काय म्हणतात, त्या पॅन्टी घालते ते दोन दुबळके असते त्या घालून विना घेतात. पण इथं धोतर नेसून विना घेतला म्हणून एवढं चिंतन करावं. घेतला नाही तर ते पहिले पॅन्ट घालणार येते, म्हणजे दुबळक घालणार येते. लक्षात. पण त्यांनी विना घेण्याकरता धोतर घालून नेसल्याला माय नको. याचाच अर्थ या लक्षणाची विण्याकरता हे लक्षण पाहिजे. आणि विना श्रद्धेनं घेतला पाहिजे. आणि श्रद्धेनं विना गळ्यात आला की तो रामकृष्ण मानलेश्वरात, राम राम मानलेश्वरात. विनाच गळ्यात घेत नाही आपण तर कसं काय होईल? आपण विनायकाची विनायकच आहेत ना. बरं झालं सांगितलं तुम्ही. विनायक कोणाचं स्वरूप आहे, कोणाचं नाव आहे? गणपतीच आहे. मग विना घेणारा गणपती ठरला का नाही? गणपती हे पहिलं लक्षण आहे का नाही? म्हणजे सप्ताहातलं पहिलं लक्षण काय? विना. आता तुमचं नाम तुम्ही जागराला राहू नका, तुम्ही काकड्याला येऊ नका, तुम्ही हरिपटाला येऊ नका.
पण विना घेऊन तुम्ही एक अर्धा तास सेवा श्रद्धेनं करा, झालं सगळं फल मिळाले राहत नाही माझ्या बाबा. आणि म्हणून विना पहारा लक्षात. हे सर्व लक्षणं एक एक म्हणजे आपल्या मंडपातलं लक्षण हे कशा करतात. साधू संत हेच सांगतात, अरे बाबा आम्ही विना घेतला. तुकोबारायांच्या जवळ काय, नामदेवरायांच्या जवळ काय, सर्वांच्या जवळ विना आहे माझ्या बाबा. त्यांच्या गळ्यामध्ये काय विना आहे. आणि म्हणून तर सर्व विना आहे. लक्षात, सर्व विनायक आहे म्हणजे पवित्र लक्षण आहे, मंगल लक्षण आहे. ते मंगल लक्षण झाल्याशिवाय राहत नाही. आणि याच्याकरता साधू संत सांगतात, आम्ही जे केलेलं आहे ते कसं केलेलं आहे तसं तुम्ही करा. म्हणजे आम्ही भजन कसं केलेलं आहे त्यांच्या भागनाचा विषय तुम्ही पहा. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोणत्या देहा संभाळी, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतला छे. आठवा गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. असं त्यांचं भजन. रात्र न कळे दिवस न कळे अंगी झिळे दैवत. रजनी हाची धन्ना वाजले की हो 5 मिनिटं जास्त झाले. क्षमा मागतो. 9 ते 11 टाइम आहे ना. जरा मोठ्या प्रमाणे भजन करा सर्व. विठोबा
संसार काय करी, याचाच अर्थ महाराज संसाराविषयी तुम्हा आम्हाला एकाच्या कैवारी उगवी अनेकाची कोडी. कोणीतरी विचारणारा त्याला या संसाराचं स्वरूप कळालं. मग संसार कसा आहे? दुःखरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. मग संसार आहे का हा प्रश्न आहे. संसार आहे का? कुणी पाहिला का? पाहिला का? तो काळा आहे का, गोरा आहे का, खोदा आहे का, ठेंगणा आहे का, बुटका का, लंबू आहे का, ढ्याबड्या पोटाचा आहे का, बसक्या नाकाचा का, चिपड्या डोळ्याचा आहे का, फारड्या दाताचा आहे, कसा आहे तो? पाहिला का कोणी? नाही. मग आहे म्हणून दिसत नाही का नाही म्हणून दिसत नाही? बरं जाऊ द्या, आता नाही बोलत. आहे म्हणून दिसत नाही का नाही म्हणून दिसत नाही? असता तर दिसला असता, पण नाहीच. संसार एक झाला होता हे तो समोर मिथ्यावा. पुढे होईल मागवता कदा कल्पांती घडेल, याच्याविषयी पुष्कळच चिंतन आहे. मग नसताना भासतो का? नसताना आहे वाटतो का? याला कारण आहे अज्ञान. आणि अज्ञानाचं लक्षण आहे माया. हे मायेचं आवरण सर्वांच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, कवच निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला तो सत्य वाटतो. का वाटतो? अज्ञान आहे. पण ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं म्हणा ब्रह्मज्ञान हे लक्षण निर्माण, ब्रह्मविद वरिष्ठ ही जी अवस्था ज्यांनी निर्माण केलेली आहे त्याला संसार नाहीच माय बाबा. तो संसार नाहीच म्हणतो तो, म्हणून ते नाही म्हणतात. आणि आपल्याला तर तो आहे वाटतो. आणि याकरता साधू संत म्हणतात अरे ते नाहीच, तो कल्पित आहे. कल्पित पदार्थाला फक्त नाव असतं. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे, त्याला स्वरूप नसतं. नाव म्हणजे चिंतन बोलू का आता? मनोनी पैधन ज्ञानोबराय वर्णन, मनोनी पैधन दिया आम्ही वानले रूपते माया काशिमीची नितपेरया उभरी देशी. लक्षात चिंतन करायला लागल्यानंतर हनुमंतरायाचा मुलगा, भीष्माचार्यांची मुलगी, या दोघांचं लग्न ठरलं. वराडी मंडळी एवढे वराडी जमले त्याला मर्यादाच नाही ना बापा. मग सगळ्या वराड्यांना जेवायला काय केलेलं आहे? जिलबी केलेली, जिलबी. पण ती जिलबी कशामध्ये तळलेली आहे? जिलबी कशामध्ये तळलेली? काश्मिरीच्या तुपामध्ये. काश्मिरीच्या तुपामध्ये. चिंतन करा तुम्ही सर्वजण, ऐकत आहे. हनुमंतरायाचा मुलगा, भीष्माचार्याची मुलगी, वराडी मंडळी जमले सगळे लग्नाला. त्यांना जेवण्याकरता स्वयंपाक केला, त्याच्यामध्ये मुख्य जिलबी ती तळली काश्मिरीच्या तुपामध्ये. वराडी मंडळी भरपूर जिलबी खायले आणि वाढणारे धावून धावून वाढायला लागले. पण जेवणारे होते बिगर मुठक्याचे आणि वाढणारे होते बिगर हाताचे. हे शक्य आहे का? हनुमंतरायाचा मुलगा, भीष्माचार्याची मुलगी, बिगर मुठक्याची वराडी, बिगर हाताचे वाढणारे आणि काश्मिरीच्या तुपात आहे. तुम्ही सगळे नाही नाही म्हणायला लागले. आणि एवढ्या वेळ कशा काय मानाडोर नाही केला. याचाच अर्थ इथं फक्त शब्द आहे, कल्पित स्वरूपाला फक्त शब्द आहे, पण तिथं स्वरूप नाही, काहीच नाही. तसं संसाराला शब्द आहे पण संसार नाहीच. पण तुमच्या आमच्या पाठीमागं लागला मायवा पाहून तुम्ही आम्ही लागले पळायला. चिंग चिंग चिंगाट पळायला लागले. चिंग चिंग चिंगाट पळायला लागले. मग तुमचं पळणं थांबण्याकरता तुकोबराया बोलून जातात. काहीच करायची गरज नाही. फक्त या संसारामध्ये सुख मिळवायचं असेल तर करूयाची कथा नामाचा गजर. आणि म्हणून भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा. काहीच करू नका. कोण म्हणताय काम करू नका, कोण म्हणतं सर्व्हिस करू नका, कोण म्हणतं शेती करू नका, कोण म्हणतं वनांतरात जा,
घरादाराचा त्या अरे सर्व करा कामामध्ये काम काही म्हणा राहणार येतो वैसरी ठाया कुठं वनांतरा नरगती सायाचं धावी वनांतरा सुखे येतो घराणार आहे फक्त पवित्र मन बनवायचंय आणि पवित्र मन झालं की त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला शिव राहत नाही लक्षात आणि पवित्र मनाचं चिंतन करत असताना आपण चिंतन करायचं पवित्र मन त्याच वेळा सोयी माय बाप्पा हो अखिल कोड ब्रह्मांड नायक परमात्म्याचं चिंतन आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण आपण केलं आणि आपल्या अखिल कोड ब्रह्मांड नायक परमात्म्याचं चिंतन केलं की त्या ठिकाणी पवित्र मन झाल्याशिवाय राहत नाही आणि अशा पवित्र मनाचा धांडोळा घेत भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही चिंतन करा शबरी माता राम प्रभूच्या दरबारात गेली का राम प्रभू शबरी मातेच्या कुटीवर गेले राम प्रभू शबरी मातेच्या कुटीवर जाण्याकरता राम प्रभूने आपल्या सर्व वैभवाचा त्याग केला आणि मायबापा हो वनांतराचा स्वीकार केला का तेवढं पवित्र मन झालेलं होतं तिच्या मनामध्ये दुसरा विशेष नव्हता ती चिंतन करत असताना ज्यावेळेस प्रभू गेले प्रेम मगन मुख वचन नावा पुणी पुणी पद सरोज हरी नावा सादर जलरे चरण पदवारे पुणी सुंदरासन बैठाले असा अखिल कोड ब्रह्मांड नायक परमात्मा मायबापा हो ज्यावेळेस शबरी मातेनं आसन केलेलं त्याच्यावर बसलेला आणि शबरी माता प्रभूकडे पाहतील त्यावेळेस प्रभू शबरी मातेला बोलतात बोल शबरी बोल शबरी माता म्हणते प्रभू मी तुमची स्तुती करण्याच्या अधिकाराची नाही आधमची भारी आधम जाती मै जन्मती भारी अरे मी आधम कुळामध्ये जन्मला प्रभू म्हणतात मी काही पाहत नाही जात पात गोत धर्म बळाई धन बल परिगण गुण चतुराई भक्तीहीन नर शोता कैसा दिन बल जारी दवे कैसा मी काही पाहत नाही त्याची फक्त भक्ती पाहतो त्याचा भाव पाहतो त्याची सेवा पाहतो म्हणून भगवान परमात्मा जर आपल्याला या संसारातून सुखी करावा असं जर वाटत असेल तर करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास लेवते भूषणे कापे कळी काळ तया भेने आस भयला जाड नाही चित्ता ऐशी तया सत्ता समर्थाची तुका मने करू ऐशी याचा संगोजीने नवे भंग चिंतनाचा मग तिथं चिंतन करायची गरजच नाही चिंता करायची गरज नाही तो परमात्मा आपल्याला सहज या संसारूपी समुद्रातून तारून नेतो तारो भो सागरीचा असा तो तारणार आहे तिथं काही देखील पाहत नाहीये म्हणून तो तारून न्यावा जर असं जर वाटत असेल तर त्याचं म्हणणं आहे तोही बोलतोय माझं जो चिंतन करीन जो माझं भजन करीन जो माझ्या भजनामध्ये तल्लीन होईल ना त्याचा मी सांभाळ करीन मागे पुढे उभा राये सांभाळता आणि हात दिवाराया असे लक्षण आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून साधू संतांच्या ठिकाणचं बोलणं तुमच्या आमच्या सर्वांच्या हिताचं आहे याकरता मायबापा हो साधू संतांच्या बोलण्याचा सन्मान करायचा आदर करायचा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचा याच्याकरता कीर्तन महोत्सव आहे सप्ताह आहे अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि तो सप्ताह असा 41 वर्ष झालं तसा जर विचार केला तर आपला परिसर आपला तालुका आपला जिल्हा हे सर्व दृष्टीने किती महान आहे कारण ज्या जिल्ह्यामधून गोदावरी माता वाहते लक्षात गोदावरी माता वाहते चिंतन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या तालुक्यामध्ये अनेक ऋषी मुनी वगैरे सिद्ध साधक वगैरे मायबाप आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा तालुक्यामध्ये आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत कोणत्याही युगामध्ये पुण्य केलं असेल आणि म्हणून या पुण्याचा आनंद घेत असताना भगवान परमात्म्याला हेच प्रार्थना करायची की प्रभू आमची सेवा अशीच करून घे आणि ही सेवा करत असताना
आमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी उत्पन्न होऊ देऊ नको. दुर्बुद्धीचे मना कधा न तुझो नारायण मजा ऐशे करी तुझे पाय चित्तिधरी. हा संतांचा संदेश, त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर